समूहाचे सर्व आयोजक व उपस्थितांना माझा सविनय जयभीम. आज आपल्या धम्मपद अट्टकथा व्याख्यानमालेचे 33वे पुष्प गुंफण्यासाठी चे प्रमुख व्यक्ती व मार्गदर्शक आहेत आयु श्री राजेंद्र भालशंकर सर, आणि त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सरांची ओळख ही आपली पाली साहित्य व बौद्ध धर्माचे अभ्यासक म्हणून आहे. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून पाली विभागातून MA केलेले आहे. तसेच सर नेट क्वालिफाईड देखील आहेत आणि सध्या MPhil त्यांचे चालू आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून रिचर्ड गोम्ब्रिज आणि अलेक्झांडर वेन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पाली साहित्यातील व्याकरणाच्या माध्यमातून सुत्तांचा अभ्यास कसा करावा याचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. पालीविषयी सरांचे एवढे आस्था आहे की त्यांनी ते नाशिक ते मुंबई युनिव्हर्सिटीपर्यंत व्याकरण शिकवण्यासाठी येतात. तसेच असे उच्च विद्याविभूषित वक्ते व मार्गदर्शक आज आपल्या सर्वांना धम्मपद अट्टकथामधील बालवग्गमधील गाथा क्रमांक 73 व 74 याचा भावार्थ उलगडून आपल्या सर्वांचे उद्बोधन करणार आहेत. परंतु त्या अगोदर मी सर्वांच्या वतीने आपल्या नैना तांबे व चंद्रहास तांबे यांच्या सुंदर आवाजात आपण आपल्या गाथांचे ग्रहण करूया. आणि त्यासाठी मी रेवती बोदिले यांना विनंती करते की त्यांनी आपले ऑडिओ प्रेझेंटेशन सुरू करावे. असंतं भावनमिच्छेय पुरेखारञ्च भिक्खुषु आवासेषु च ईश्वरियं पूजा परकुलेषु च. अशांत मूर्ख भिक्खू आपली योग्यता नसतानाही भिक्खू प्रमुख होण्याची, विहार आवास निवासाच्या स्वामित्वाची किंवा अधिपती बनण्याची इच्छा बाळगतो. तसेच इतर कुलांमधून मान सन्मानाची व आदर सत्काराची अपेक्षा करतो. ममेव कतमय्यन्तु गीही पब्बजिता उभो ममेवातिवसा अस्सु किच्चा किच्चेषु किस्मिची इति बालस्य संकप्पो इच्छा मानो च वढ्ढती. मूर्ख व्यक्ती अशी इच्छा करतो की गृहस्थ व प्रवचित यांनी माझ्या म्हणण्यानुसार वागावे. सर्व प्रकारच्या योग्य अयोग्य क्रियांवर माझेच स्वामित्व असावे. मी जे म्हणेल तसेच व्हावे अशी संकल्पना करणाऱ्या अज्ञानीच्या आकांक्षा व गर्व वाढतो. धन्यवाद रेवती, खूप सुंदररित्या प्रेझेंटेशन केले आहे. आणि नयनाताई आणि चंद्रहास तांबे यांना खूप खूप धन्यवाद. त्यांच्या सुंदर आवाजात त्यांनी तुमचे गाथांचा अर्थ ही सुंदररित्या सांगितलेला आहे. आता मी भालशंकर सरांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. धन्यवाद भालशंकर सर. थँक्यू मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. एवं बोधिसत्त्वो सपुरुषो महानायको निपुणो धीरो विरोहितकारी अनुत्तरो धम्मचारी सुगतस्स निश्चितको यो सद्दशील संपन्नो शीलवंतं बुद्धिवंतं बाबासाहेबं वंदामि ठरामी नमामी मानेमी पूजेमी. या ठिकाणी आज धम्मसाकच्या समूहातर्फे धम्मपद गाथा आणि धम्मपद अट्टकथा यावरती जी काही मालिका सुरू आहे त्या मालिकेच्या अंतर्गत आजचं व्याख्यान होत आहे. या ठिकाणी ह्या समूहाचे प्रमुख मार्गदर्शक विसाळकर सर, त्याच पद्धतीने
उत्तम प्रमाणे सर्व जबाबदारी सांभाळणारे चंद्रहास तांबे, नंतर नैना तांबे, नंतर नलिनी बाबुल मॅडम, नंतर ठोकळे मॅडम, शैलेंद्रजी, ह्या सर्वांचा मी आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी मला ह्या व्याख्यानाला इथे आमंत्रित केलं. तर या ठिकाणी आज आपण जी धम्मपद गाथा आपण बघणार आहोत तिचा क्रमांक 73-74 असा आहे. आणि ह्या गाथेच्या अनुषंगानेच आपण त्याची अट्टकथा आपण बघणार आहोत. ह्या अट्टकथेचं नाव जे आहे ते चित्तगहपती वत्थू. तर यामध्ये हे जे टायटल जे आहे चित्तगहपती वत्थू, तर यामध्ये चित्तगहपती हा एक ह्या कथेमध्ये प्रमुख भूमिका निभावणारं व्यक्तिमत्व आहे. गहपती म्हणजे गृहस्थ आणि त्यांचं नाव चित्तो असल्यामुळे चित्तगहपती वत्थू म्हणजे काय, कथा. तर या ठिकाणी चित्तगहपती वत्थू यांच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी ही जी कथा जी आहे, आपलं धम्मपद अट्टकथा जी आहे, चेतवनामध्ये विहार करीत असताना सांगितलेले आहे. त्याचबरोबर सुधम्म थेर जे आहेत की ते सुद्धा त्या ठिकाणी निवास करीत होते. त्यांच्याबद्दलही म्हणजे त्यांच्या संबंधात किंवा संदर्भात ही कथा भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. कथा म्हणण्यापेक्षा देशना सांगितलेली आहे. आणि ह्या देशनामध्ये ही देशना मुख्यतः सावस्त्रीमध्ये मच्छिका संडे. तर हे मच्छिका संडे हे नाव आहे आणि संडे म्हणजे एक जंगलाचा भाग असा त्याचा अर्थ होतो. तर एका मच्छिका नावाच्या जंगलाच्या एका भागामध्ये श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांनी सुधम्म थेराच्या संदर्भामध्ये ही देशना दिलेली आहे. तर मॅडम आपल्या प्रेझेंटेशन सुरू करू शकता का तुम्ही? आता सुरुवातीपासून हे करा. मशीन कुणाची तरी चालू आहे, ती जरा बंद होते का बघा. हीच पहिली स्लाइड आहे सर आपली चित्तगहपती. हो चला, हो ओके सुरू करूया. तर या ठिकाणी जे चित्तगहपती वत्थू जे टायटल जे आहे त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की चित्तो नावाचा व्यक्ती आहे आणि तो गृहस्थ आहे आणि त्याच्या संदर्भातली ही वत्थू म्हणजेच कथा आहे. या ठिकाणी भगवंतांनी जे काही माहिती जी दिलेली आहे आपल्याला चित्तगहपती व्यक्ती संदर्भामध्ये दिलेली आहे. परंतु इथे दिसताना आपल्याला सुधम्म थेरंग आरंभ कथेसी म्हणजे सुधम्म थेर जे आहे त्यांच्या संदर्भामध्ये ही कथा सांगितलेली आहे आपल्याला इथे दिसून येतं. तर हे का सांगितलेलं आहे? कारण सुधम्म थेर जे आहे त्यांनी ते जे काही स्वतःच्या मनामध्ये जी गोष्ट असंभव आहे किंवा जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याच्याबद्दल, त्या भावनेबद्दल ती इच्छा व्यक्त करतात आणि ती इच्छा व्यक्त केल्यानंतर काय त्याचे परिणाम होतात हे परिणाम भगवान बुद्धांनी त्यांच्या संदर्भामध्ये सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी हा जो हे जे चित्तगहपती जे आहेत ते कुठे श्रावस्तीमध्ये मच्छिका संडे नावाचा जो काही भाग म्हणजेच वनाचा जो काही भाग जो आहे त्या भागामध्ये राहत असतात आणि त्या मच्छिका संड नगरामध्ये हे जे चित्तगहपती नावाचे जे ग्रस्त जे आहेत ते
पंचवग्गीय जे थेर जे होते आपले, भगवंतांनी जो प्रथम धम्मदेशना दिलेली जी आहे धम्मचक्र प्रवर्तन वर्गामध्ये, तर त्या ठिकाणी जे 5 भिक्खू जे होते, त्या 5 भिक्खूंमधील महानाम जे थेर जे होते, त्या थेरांना बघून, म्हणजे हे थेर ज्यावेळेस नगरामध्ये पिंडासाठी फिरत होते किंवा पिंडपात करत होते, त्यावेळेस हे चित्त गहपती जे आहेत ते या महानाम थेरांना बघतात. आणि बघतात म्हणजे काय की त्यांचा जो इरियापत जो आहे, ह्या महानाम थेरांचा जो इरियापत जो आहे तो त्यांना अतिशय भावतो. आणि भावल्यानंतर त्यांना खूप प्रसन्न वाटतं. आता हा इरियापथ म्हणजे नेमकं काय की त्यांचं वागणं कसं आहे, चालणं कसं आहे, नंतर बसणं कसं आहे, इतरांशी बोलणं कसं आहे, डोळे जे आहेत त्यांची नजर जी आहे ती कुठपर्यंत आहे, किंवा मान किती वर आहे किती खाली आहे, ह्या सगळ्या गोष्टींना इरियापथ म्हटलं जातं. आणि भगवान बुद्धांनी ह्या इरियापथाला सुद्धा खूप महत्व दिलेलं आहे. तर हा महानाम थेरांचा इरियापथ जो आहे तो बघून आणि प्रसन्न होऊन, म्हणजे त्या इरियापथावरती प्रसन्न होऊन हे काय करतात की त्या महानाम थेरांना आपल्या घरी बोलवून त्यांना जे काही जेवण किंवा जे भोजनाचं जे दान जे आहे ते सगळं देऊन त्यांना आपलं जे काही उद्यान जे आहे, म्हणजे उद्यान जे आहे ते उद्यान ते त्यांना दान देतात. आणि दान देताना, जेवण झाल्यानंतर दान देताना ते हातावरती पाणी टाकत असतात. हातावरती त्यावेळची एक पद्धत असेल की एखादी गोष्ट ज्यावेळेस एखाद्याला दान देत असतात ना आपण, तर त्यावेळेस ते त्या व्यक्तीच्या, ज्या व्यक्तीला आपण दान देत आहोत त्या व्यक्तीच्या हातावरती पाणी टाकून तो संकल्प त्या ठिकाणी जाहीर करायचा असतो किंवा तो दृढ करायचा असतो. म्हणून जे संघाराम जे आहेत ते गहपती जो आहे, गहपती थेर जे आहेत ते महानामांना ते दान देत असतात. आणि त्या ठिकाणी मोठं विहार बांधून सर्व दिशाकडून आलेले जे भिक्खू जे आहेत ते भिक्खू त्यांना ते खुले करतात. आणि अशाच ह्या महावीराच्या जो मच्छिका संड जे आहे किंवा मच्छिका नावाचा जो वनाचा एक पार्ट जो आहे, भाग जो आहे, त्या ठिकाणी सुधम्म थेर सुद्धा एक नेवासिको म्हणून ते तिथे राहत होते. नेवासिको म्हणजे जे लोक राहत होते त्यामध्येच पार्टनरशिप म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने ते तिथे राहत होते. म्हणजेच इनमेंट म्हणतो ना आपण इंग्रजीमध्ये, त्या पद्धतीने हे सुधम्म थेर जे आहे ते त्या ठिकाणी राहत होते. नंतर गहपती जे थेर जे आहेत यांचा बुद्धांवरती असलेला विश्वास, श्रद्धा, त्यांचे जे नंतर शिलाचं पालन वगैरे, हे सगळे जे गुण जे आहेत हे सगळे गुण म्हणजे लोकांना माहीत होतात, ते प्रसिद्ध पावतात. आणि हे सगळे गुण कथा जे आहेत जे ते ऐकून सारीपुत्त आणि मोग्गलायन थेर जे आहेत की जे भगवान बुद्धांचे अग्रश्रावक म्हणून ते मान्यता पावलेले असतात. तर हे जे श्रावक जे आहेत हे श्रावक ह्या चित्त गहपती थेराचा संग्रह म्हणजेच काय सहवास करण्यासाठी त्यांची इच्छा होते आणि ते त्या मच्छिका संडाकडे येतात. म्हणजे बघा इथे अपरेण समय चित्तस्य गुणकथं सुत्वा द्वे अग्ग सावका म्हणजेच सारीपुत्त आणि मोग्गलान तस्य संगहं कर्तु कामा मच्छिका संडं अगमनसु. म्हणजे हे दोन्ही अग्रश्रावक चित्त गहपती थेरांचे गुणकथा म्हणजे त्याचे गुण ऐकून त्या सोबत मच्छिका संडासोबत
सहवास करण्यासाठी ते त्या ठिकाणी येतात, म्हणजे आले. हा चित्तगृहपती जे थेर जे आहेत त्यांना कळतं की अशा अशा प्रकारचे 2 अग्रश्रावक जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. व त्यांच्या स्वागतासाठी जवळजवळ अर्धा योजन पुढे जाऊन नंतर त्यांना त्यांचे पात्र वगैरे हातात घेऊन त्यांचा सत्कार करून आदर करून ते काय करतात की ते विहाराला ते घेऊन येतात. विहाराला घेऊन आल्यानंतर त्यांची एक इच्छा असते गृहपती थेरांची की इतके मोठे जे अग्रश्रावक आहेत, भगवान बुद्धांचे जे अग्रश्रावक जे आहेत सारिपुत्त आणि मोगलान यांनी थोडा तरी आम्हाला धम्मोपदेश करावा. परंतु सारिपुत्त आणि मोगलान हे दोघंही मोठा मार्ग म्हणजे खूप मोठा मार्ग अंतर कापून ते इथे आलेले असतात आणि त्यांना थोडासा त्रासही होत असतो. तरी सुद्धा ते दोघंही गृहपती चित्तोगृहपतीच्या आग्रहा खातीर किंवा इच्छे खातीर ते धम्मकथा सांगण्यास तयार होतात. आणि या दोघांनी जी धम्मकथा सांगतात किंवा धम्मदेशना सांगतात तर त्यामुळे चित्तगृहपती जो आहे चित्तगृहपती हे अनागामी फलाला प्राप्त होतात. चित्तगृहपती हे जे आहेत अनागामी फलाला प्राप्त होतात. आणि याच्या आधी जे सकदागामी जे आहे ते केव्हा होतात, आपला सोतापत्ती फल त्यांना केव्हा प्राप्त होतं, ज्यावेळेस महानाम थेरांच्या कडून ते धम्मदेशना ऐकतात त्यावेळेस ते सोतापत्ती फल जे आहे ते त्यांना प्राप्त होतं. तर अशा प्रकारे हे जे 2 श्रावक जे आहेत या 2 श्रावकांना वंदन करून किंवा त्यांना त्यांच्याकडनं धम्मदेशना वगैरे ऐकून चित्तगृहपती थेर प्रसन्न होतात. आणि नंतर ह्या दोघही अग्रश्रावकांना चित्तगृहपती थेर आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित करतात. आणि भोजनासाठी निमंत्रित केल्यानंतर त्या ठिकाणी सुधम्म थेर सुद्धा उपस्थित असतात. परंतु त्यांना ह्या दोघांना आमंत्रित केल्यानंतर सुधम्म थेर जे आहेत त्यांना ते आमंत्रित करतात. इथे दिलेलं आहे बघा, पच्छा नेवासिकं सुधम्म थेरं तुम्हेपि भन्ते स्वे थेरे ही सद्दिन आगच्छयाथ ती निमंतेसी. म्हणजे नंतर जे नेवासिक सुधम्म थेर जे आहेत त्यांना तुम्ही सुद्धा भन्ते उद्या थेरांसोबत, म्हणजेच काय आपले जे सारिपुत्त किंवा मोगलान जे थेर जे आहेत त्यांच्या सोबत तुम्ही सुद्धा यावे असे निमंत्रण दिले. परंतु होतं काय की सुधम्म जे थेर जे आहेत ते सुधम्म थेर जे आहेत त्यांच्यामध्ये काही थोड्या प्रमाणामध्ये विकार अस्तित्वात असतील तर त्याच्यानुसार सुधम्म थेर काय, मला सगळ्यांच्या शेवटी निमंत्रण दिलं ह्या कारणास्तव ते काय होतात, कुपित होतात, क्रोधित होतात. आणि पुन्हा पुन्हा गृहपती थेराच्या कडून म्हणजे निमंत्रण देऊन सुद्धा ते काय करतात, ते टाळतात किंवा ते नाकारतात. तर अशा पद्धतीने गृहपतीने त्यांना एकदा असं निमंत्रण दिल्यावर सुद्धा केवळ म्हणजे क्रोधित होणं, म्हणजे थेरांनी क्रोधित होणं याचा अर्थ त्या थेरांमध्ये काहीतरी थोड्याफार प्रमाणामध्ये विकार उपस्थित असतील किंवा प्रतिष्ठित असतील, त्यामुळे ते क्रोधित होतात. आणि क्रोधित झाल्यानंतर ते नाराज होतात आणि ते निघून जातात. त्यानंतर ते घरी गेल्यानंतर विचार करतात की हा जो चित्तगृहपती जो आहे हा ह्या श्रावकांचे म्हणजे अग्रश्रावकांचे कशा प्रकारे आदर सत्कार करतो हे आपण आता उद्या बघूया. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सुधम्म जो थेर जो आहे
हा सुधम्म थेर जे आहेत ते ह्या चित्तो गहपती थेराच्या घरी जातात आणि अग्रसावकांसाठी जे काही अरेंजमेंट केलेली आहे ती सगळे व्यवस्थित बघून आधीच तो व्यक्ती जो आहे थेर जे आहेत ते दुखावलेले असतात, म्हणजे कुपित झालेले असतात किंवा क्रोधित झालेले असतात. तर ती सगळी गृहपतीची जी सगळी जी अरेंजमेंट जी आहे ते बघून त्यांना थोडंसं मनातल्या मनामध्ये थोडंसं वाईट वाटतं किंवा जेलसी म्हणतो ना आपण, एनवे ती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि उगाच त्या आपल्या गृहपतीला चिडवण्यासाठी, दिचवण्यासाठी किंवा त्याला दुःखी करण्यासाठी एक दोन वाक्य ते बोलतात आणि काय म्हणतात की या ठिकाणी तू जे काही सत्कारासाठी जे केलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण एक गोष्ट इथे नाही. आणि ती कोणची गोष्ट नाही असं ज्या वेळेस गृहपती त्यांना विचारतो तर त्यावेळेस ते म्हणतात की एक तिळाची जी गोळी जी आहे ती या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे त्यांनी सत्काराची तयारी केलेली असताना फक्त एक जी गोष्ट जी आहे ती गोष्ट म्हणजे तिळाची गोळी जी आहे ती तिथे नसल्यामुळे फक्त त्यांना तो दुखावतो. परंतु गृहपती सुद्धा मग त्यांना अशा दुखावल्यामुळे काक म्हणजे काय, कावळा, कावळ्याची उपमा देऊन आणि अप्रसन्न होऊन त्यावरती सुद्धा तो आपलं उपमा देतो. आणि नंतर हा जो सुधम्म थेर जे आहे तो सुधम्म थेर ह्या गृहपतीचं जे घर जे आहे ते बघतो आणि अशा प्रकारचं घर असं हिणून त्या ठिकाणून तो निघून जाण्याचा प्रयत्नही करतो. परंतु गृहपती जे आहे ते 3 वेळा ह्या व्यक्तीला म्हणजे सुधम्म थेराला 3 वेळा म्हणजे रिक्वेस्ट करतात की तुम्ही येथे थांबा, परंतु तरी सुद्धा हा सुधम्म थेर जो आहे हा त्या ठिकाणी थांबत नाही आणि उलट काय करतात की भगवान बुद्धांकडे जातात. भगवान बुद्धांकडे जाऊन हा जो प्रकार जो आहे तो सर्व बुद्धांना सांगतात. परंतु होतं काय की भगवान बुद्धांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. भगवान बुद्ध तर आपल्या चित्ताने प्रत्येकाच्या मनामध्ये काय चालू आहे, कोणते विकार आहेत, कोण शीलवान आहे, हे सगळं ते भगवान बुद्ध तर ओळखतच असतात. तर त्यानुसार भगवान बुद्ध या सुधम्म थेरालाच रागवतात आणि त्यांना सांगतात की तू जाऊन त्या चित्तगृहपती जे आहेत त्यांच्याकडनं तू त्यांना क्षमा माग. तर त्यांना असं वाटतं की माझी तर काही चूक नाही, काही नाही, तरी सुद्धा क्षमा मागायला सांगतात. तर म्हणून तरी सुद्धा तो जातात ते सुधम्म थेर गृहपतींकडे आणि म्हणतात की मला तुम्ही क्षमा करा. परंतु गृहपती जे आहेत ते त्यांना क्षमा करत नाही. अशा प्रकारे परत येताना म्हणजे सुधम्म थेर त्या गृहपतीकडनं क्षमा न करता परत येताना परत त्या सुधम्म थेराला सांगतात की तू एक अर्धा योजन किंवा 300 योजन तू जा आणि परत ये. आता हे का सांगतात की त्यावेळेस त्या सुधम्म थेराच्या मनामध्ये थोडासा मान असतो. मान म्हणजे काय, गर्व जो असतो तो असतो. तर भगवान बुद्ध बघा किती प्रॅक्टिकल होते. त्यांनी त्या आपलं सुधम्म थेराला नुसतंच एक 30 योजन जे आहे ते नुसतंच पाठवलं आणि परत बोलवलं. तर याच्या मागचं कारण काय की तो या ठिकाणी जाताना काही विचार करेल किंवा जो काही प्रसंग घडलेला आहे त्याचं परीक्षण करेल आणि त्याच्या मनामध्ये जे काही उत्पन्न झालेला जो मान जो आहे, गर्व जो आहे, तो थोड्या प्रमाणामध्ये कमी होईल. तर अशा पद्धतीने त्यांना पाठवून नंतर परत आल्यानंतर त्यांच्यासोबत एक दूत पाठवून परत त्या गृहपतीकडे पाठवतात आणि सांगतात की तू जाऊन त्यांच्याकडनं त्यांना क्षमा माग.
तर ते जातात, ते गेल्यानंतर मग इकडे भगवान बुद्ध सांगतात की समनेन नाम म्हणजेच काय, आता हे ते थेर जे आहे, सुधम्म जे थेर जे आहे ते समणच आहे. आणि समण या या शब्दाचा अर्थ म्हणजे खूप मोठा आहे. परंतु म्हणजे बॅड लक असं किंवा खेद वाटतो सांगताना की जे मराठीमधून श्र जो आहे तो इथे रिप्लेस करून श्रमणेन अशा पद्धतीने लोकांनी त्याचा भाषांतर केलेला आहे. तर इथे श्रमाचा काही विषय येत नाही. तर समनेन म्हणजे सम म्हणजे इक्वॅबिलिटी, म्हणजे समता जी म्हणतो, जे कोणी समण असतात ते नेहमी कसे असतात, समतेमध्ये असतात, म्हणून त्यांना समण असं म्हटलंय. आणि हा न न जो जोडला गेलेला आहे तो एक तद्धित, आता थोडस व्याकरणाचं मी इथे सांगतो, तो एक तद्धितचा प्रकार आहे म्हणून त्यांना समण असं म्हटलेलं आहे. तर हे जे श्रमण जे असतात, समण जे असतात, हे कधीही अशा प्रकारचा लोभ जो आहे किंवा अशा प्रकारचा क्रोध जो आहे हे स्वतः ते मनामध्ये ठेवत नाही किंवा चित्तामध्ये त्यांच्या उत्पन्न होत नाही. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की समनेन नाम म्हणजे समणांनी मह्यंग विहारो म्हणजे माझा विहार आहे, मह्यंग निवास ठाण किंवा माझंच हे राहण्याचं स्थान आहे, किंवा मह्यंग उपासको म्हणजे हा जो उपासक आहे हा माझाच आहे, किंवा मह्यंग उपासिका किंवा माझीच ही उपासिका आहे. अशा अशा प्रकारे मान म्हणजेच काय, गर्व. सोबत आणखी एखादा जो शब्द जो आहे आपण म्हणतो अभिमान म्हणतो ना आपण, अभिमान तर नाही म्हणता येणार पण मान, गर्वच असं म्हणता येईल. किंवा इस्सम, इस्सम म्हणजे काय, ईर्ष्या, म्हणजे दुसऱ्याला मिळालं तसंच मला पण मिळालं पाहिजे किंवा दुसऱ्याला मिळू नये ते मला मिळावं, अशा प्रकारची जी इच्छा जी आहे, कांतुम न वटती म्हणजे अशा प्रकारची इच्छा करणे योग्य नाही किंवा त्यांनी ते केली नाही पाहिजे. अशा प्रकारचा धम्म उपदेश जो आहे किंवा देशना जे आहे ते भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगत असतात. तर अशा प्रकारे हे जे मह्यंग विहारो, मह्यंग निवासस्थानो, मह्यंग उपासको, इथे हा मह्यंग मह्यंग म्हणजे माझे माझे हा जो मनाचा हा जो काही भाव जो सांगितलेला आहे, हा भाव काय दर्शवतो आपल्याला, म्हणजे भगवान बुद्धांनी या ठिकाणी अनत्त लक्षण जे आहे, अनत्त जो भाव जो आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपदेश केलेला आहे. अनत्त म्हणजे काय, अनअत्त म्हणजे माझे नाही, हे माझे नाही, ते माझे नाही, किंवा मी नाही, किंवा मी इथे नाही, हा अशा प्रकारचा जो अनत्त जे तीन लक्षणं सांगितलेले आहे, अनत्त, अनिच्छ आणि दुःख, हे जे तीन लक्षणं सांगितलेले आहेत त्याच्यामधला अनित्य जो आपलं अनत्त जो भाव जो आहे त्यावरती भगवान बुद्धांनी या ठिकाणी लेक्चर दिलेला आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये मग ही धम्मपद भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. ते कोणचं आहे, 73 नंबरचं जी गाथा जी आहे ती बघा, असंतं भावनं इच्छेय. आता मी याची फोड करून वाचतो आहे, भावनं इच्छेय असं न वाचता मी त्याची फोड करून वाचते म्हणजे त्याच्यात तुम्हाला कळेल. असंतं भावनं इच्छेय पुरेखारंच भिक्खुसु आवासेसु च ईश्वरियं पूजा परकुलेसु. आता हे जे पद जे आहे ह्या पदाचा नेमका अर्थ काय होतो, या ठिकाणी असंतं जे आहे हा शब्द जो आहे हा मूर्ख लोकांसाठी भगवान बुद्धांनी वापरलेला आहे. मूर्ख लोकांसाठी किंवा बाल म्हणतो ना आपण, बाल भिक्खू किंवा व्यक्ती म्हणजेच कसं की ज्या लोकांमध्ये ही गोष्ट संभावना आहे, ही गोष्टची संभावना आहे, तो ती इच्छा करतो परंतु प्रत्यक्षात ती तशी नसते किंवा ती होऊ शकत नाही, असं ज्या वेळेस तो व्यक्ती इच्छा करतो त्याला असंतं म्हटलेलं आहे. म्हणजे नसताना,
नसताना, म्हणजे ही गोष्ट होऊ शकत नाही, ती होण्याची संभावना नाही, असं असताना त्या भावनेची इच्छा करणारा जो व्यक्ती आहे त्याला असंतं भावनं इच्छेय अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी म्हटलेला आहे. तर हा जो मूर्ख व्यक्ती असतो किंवा भिक्खू जो असतो तो काय असतो, एका अर्थाने तो अश्रद्धावान असतो, नंतर दुःशील पण असतो, नंतर अपश्रुतो असतो, म्हणजेच काय की त्यांनी धम्म व्यवस्थितपणे ऐकलेला नसतो किंवा बघितलेला नसतो किंवा ग्रहण केलेला नसतो, कुसितो असतो किंवा अनुपठित सती किंवा असमाहितो किंवा दुपन्यो, म्हणजे त्याला प्रज्ञा वगैरे नसते किंवा त्याचं कोणत्याही प्रकारचे क्षीण आसव जे आहेत ते क्षीण झालेले नसतात, अशा प्रकारच्या व्यक्तीला असंतं असं भगवान बुद्धांनी या 73 नंबरच्या गाथेमध्ये म्हटलेला आहे. आता हा जो व्यक्ती जो आहे तो ज्या गोष्टी, ज्या भावना त्याच्याकडनं पूर्ण होऊ शकत नाही अशी गोष्ट तो इच्छा करतो, म्हणजे असंतं संभावनं, म्हणून त्याला भावनं इच्छेय असं म्हटलेलं आहे. आणि पुढे काय, पुरेखारण आणि पुरेखारण म्हणजे काय, परिवार म्हणजे काय, तुमच्या आजूबाजूचे जे काही विहारामध्ये असलेले जे काही भिक्खू जे आहेत किंवा जे उपासक आहेत, हे सगळे उपासक म्हणजे मलाच त्यांनी प्रश्न विचारावे अशा पद्धतीची त्यांची जी भावना असते किंवा अशा पद्धतीचा त्यांचा इच्छेचा आचार असतो, त्या ठिकाणी हे पुरेखारांच. नंतर पुरेखारांच म्हणजे परिवाराच्या मध्ये तर आहेच, पण भिक्खूसू मध्ये पण आहे, म्हणजे भिक्खूंनी सुद्धा अशा प्रकारे मला प्रश्न विचारले पाहिजे किंवा माझ्या आजूबाजूला त्यांनी राहिलं पाहिजे किंवा मी सांगेल तेच त्यांनी ऐकलं पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांची ती जी भावना जी असते त्याची ती इच्छा असते. नंतर आवासेसू म्हणजे ज्या ठिकाणी ते जातील, की म्हणजे ज्या विहारामध्ये जातील किंवा जिथे त्यांचं राहण्याचं ठिकाण असेल किंवा विहारामध्ये जे त्यांचं आसन जे असेल तेथे भिक्खूंनी त्यांचं म्हणजे कसं आवभगत केलं पाहिजे. भिक्खू आपण इथे बसा, भिक्खू इथे आपण जेवण करा, त्यांचे पाय वगैरे धुतले पाहिजे किंवा अशा प्रकारचे ज्या काही इच्छा ज्या आहेत ह्या चित्रामध्ये बघा दिलेलं आहे सगळं. तर अशा प्रकारची भावना जी आहे तो हा असंत व्यक्ती जो आहे तो त्याची इच्छा करतो. किंवा जे परकुल जे आहेत म्हणजे दुसऱ्यांच्या घरी सुद्धा माझी काय केली पाहिजे, पूजा केली पाहिजे. पूजा म्हणजे काय, आदर सत्कार वगैरे जो आहे तो माझाच केला गेला पाहिजे, म्हणजेच मलाच सगळं काही दिलं गेलं पाहिजे, दुसऱ्याला कोणालाही दिलं गेलं नाही पाहिजे. असे 4 पच्चयाच्या नुसार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या माझ्या विषयी किंवा माझ्याच संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, अशी इच्छा बाळगणारा असंत म्हणजेच काय, मूर्ख जो भिक्खू जो आहे किंवा व्यक्ती जो आहे त्याच्या संदर्भामध्ये ही गाथा म्हटलेली आहे. तर असं करू नये या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जसं सुधम्म जे थेर जे आहेत ते त्यांच्या मनामध्ये ही इच्छा असते. तर त्यानंतर 74 नंबरची जी गाथा आहे ती सुद्धा त्या संदर्भामध्ये आहे, म्हणजे थोडासा बदल आहे परंतु आणखी त्याच्यामध्ये डीप मध्ये भगवान बुद्धांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ममेव कत मन्यंतुम गिही पब्बजिता उभो ममेव अतिवसा अस्सु किच्चा अकिच्चेसु किस्मिंची इति वालस्य संकप्पो इच्छा मानोच वद्धती. बघा याचं सुद्धा भगवान बुद्धांनी त्याच संदर्भामध्ये थोडाफार आणखी जरा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ममेव कत मन्यंतु म्हणजे मीच जे केलेलं आहे त्याचाच तुम्ही विचार करावा.
काय म्हणजेच काय यंकिंची विहारे उपोसतगार आदी कर्ण वसेन कतं नव कम्मं तं सब्बं अमाकं थेरेन कतंती एवं गिहीच पब्बजिताच उभोपी ममेव निस्साय कतं परिकम्मं निश्चिंतं मन्यंतु. म्हणजेच काय जे उपोषद आगार जे आहेत किंवा जे काही आहे इथे बघा ही आलेली आहे उपोषद आगार आदी कर्ण वसेन कतं नवकम्मं म्हणजे जे काही तुम्ही जे केलेले जे नवीन कर्म जे आहे तं सब्बं अम्माकं थेरेन म्हणजे ते सर्व आमच्या थेरांद्वारे कतंती म्हणजे केलेले आहेत किंवा करतात. एवं तसेच गृही व पब्बजिता उभोपी म्हणजे गृहस्थ आणि जे प्रवजित आहेत हे दोन्ही सुद्धा ममेव निस्साय म्हणजे आमच्याच आधारे कतं परिकम्मं म्हणजे त्यांनी आमच्याच आधारे सगळे कर्म जे आहेत ते केलेले असावे किंवा संपुष्टात आणलेले असावे असे निश्चितं मन्यंतु म्हणजे असाच त्यांनी विचार केला पाहिजे. असा संकल्प जो आहे त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होतो. अशा पद्धतीचा भगवान बुद्धांनी पुढे ह्या समणांच्या संदर्भामध्ये की त्यांनी अशा प्रकारचे मनामध्ये विचार उत्पन्न होऊ नये किंवा करू नये या संदर्भामध्ये या गाथेमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. नंतर ममेव अतिवसा असतो म्हणजेच काय सगळीकडे माझाच काय असला पाहिजे इन्फ्लुएन्स असला पाहिजे माझा प्रभाव असला पाहिजे. वस म्हणजे काय प्रभाव इन्फ्लुएन्स म्हणतो आपण. गिहीच पब्बजिताच सभ्येपी ममेव वसे वत्तंतु म्हणजे जे गृहस्थ जे आहेत किंवा प्रवर्जित जे झालेले लोक आहेत सगळ्यांवर सुद्धा माझाच जो प्रभाव असला पाहिजे किंवा तो चालला पाहिजे अशा प्रकारचं हे वाक्य आहे. सकट गोणवासी परसु आदीनं वा लद्धबानी होंतु अंतमसो म्हणजे जे सकट गोणवासी किंवा परसु म्हणजे हे सकट गोणवासी कोण असतो कस असतो म्हणजे शेतकरीच असतो किंवा परसु वगैरे जो शेतकऱ्यांकडे जे असतात किंवा जे यांच्याकडे प्राप्त म्हणजे लद्ध म्हणजे त्यांना ते मिळालेलं असतं किंवा त्यांच्याकडे असतं असे लोक आहेत. त्यांनी सुद्धा काय माझ्याच म्हणजे इन्फ्लुएन्स खाली त्यांनी राहो. अंतमसो म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे इतकं बारीक त्यांनी लक्ष दिलेलं आहे बघा. यातू मत्तंपी तापेत्वा पिवना आदिनी वा म्हणजे जर एखादा भात वगैरे मात्र जरी जर तापवायची असेल तयार करायची असेल किंवा ती प्यायची जरी असेल किंवा अशा प्रकारच्या कार्यामध्ये म्हणजे एव रूपेसु किच्च अकिच्चेसु म्हणजे अशा प्रकारचे कार्य अकार्यामध्ये खुद्दक आणि महेंतुसु म्हणजे छोटे आणि मोठे करणीयसु म्हणजे करण्यास योग्य किंवा करण्याचे योग्य आहे आणि कोणत्याही एखाद्या कार्यामध्ये ममेव वसे वत्तंतु म्हणजे माझ्याच प्रभावाखाली त्यांनी ते कर्म केले पाहिजे. ममेव आपुच्छित्वा म्हणजेच मलाच विचारून करंतु म्हणजे चांगल्या पद्धतीने विचारून ते त्यांनी करावे असा संकल्प उपज्जती म्हणजे असा संकल्प त्यांच्या मनामध्ये काय होतो उत्पन्न होतो. तर हे सुद्धा भगवान बुद्ध या ठिकाणी सांगत असतात की अशा प्रकारे जे समण जे आहे त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव जो आहे तो उत्पन्न होऊ नये. यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात इति बालस्य यस्य बालस्य साच इच्छा अयंच एव रूपो संकप्पो उपज्जती तस्य नेव विपස්සना न मग्गफलानी वड्डती. म्हणजे असे जे मूर्ख जे असतात त्या मूर्खांच्या जी इच्छा जी अशा प्रकारचा संकल्प जो आहे त्यामुळे त्यांना विपश्यना किंवा मग्ग फल जे आहे ते त्यांचे वृद्धीत होत नाही. आलं लक्षात त्यामध्ये वाढ होत नाही.
पनस्स केवलं पनस्स चंदोदये समुद्रस्य उदकं वियच्छसु द्वारेषु उपपज्यमाना तन्ना चेव नवविधमानोच वड्डती. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण चंद्रोदयाच्या वेळेस समुद्राचं पाणी जे कसं जे वाढत असतं किंवा छसू वाढत असतं, त्याचप्रमाणे हे जे 6 जे द्वार जे आहेत, म्हणजे 6 आयतन जे आहेत आपले, नाक कान वगैरे जे आहेत, तर त्या द्वारातून जी तन्ना जी आहे ती उत्पन्न होताना ती 9 प्रकारे ती वाढत असते. कृष्णा जी आहे ती वाढत असते. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ह्या 73 आणि 74 ज्या नंबरच्या ज्या गाथा ज्या आहेत त्या गाथेंचं अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि नंतर हेच जी काही धम्मदेशना जी आहे, भगवान बुद्धांनी हे जे काही सांगितलेलं आहे त्याचा परिणाम ह्या सुधम्म थेरावरती चांगल्या मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजेच बघा या ठिकाणी ते ऐकून, म्हणजे भगवान बुद्धांना वंदन करून उठून भगवान बुद्धांना प्रदक्षिणा करून हे जे सुधम्म जे थेर जे आहे ते, तो जो उपासक जे आहे, म्हणजे जो गहपती होता, चित्त गहपती जो थेर होता, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या नजरेत येईल अशा प्रकारचे चांगले कर्म करून त्यांच्याकडनं त्यांनी काय केलं, क्षमा मागवून घेतली. त्यांनी काय केलं, मनापासून आता त्यांनी क्षमा मागून घेतली. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी बघा सुधम्म जे थेर जे आहेत त्यांच्यामध्ये तसं छानपैकी परिवर्तन धम्मदेशना देऊन ते घडून आणलेलं आहे. आणि चित्त हत्त जो चित्त गहपती जो थेर जो आहे याची जी महती जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. आता या ठिकाणी जे सुधम्म जे थेर जे आहेत ते काही दिवस आपल्या भगवान बुद्धांच्या उपदेशाप्रमाणे ते पटीसंविधा जे आहेत, म्हणजे हा एक भाग आहे अर्हंत प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. जसा विपसना आहे तसा हाही एक भाग आहे. त्यांनी काय केलं, अर्हंत प्राप्त केलं. आणि त्यानंतर मग हा जे उपासक आहे, चित्त ते थेर जे आहेत उपासक जे आहेत किंवा गहपती जे आहेत ते पण काय म्हणतात की मी सुद्धा, माझ्याद्वारे सुद्धा मी भगवान बुद्धांना न बघता, म्हणजे सत्तारण, मी सोतापत्ती फल प्राप्त केलं. त्यानंतर न बघता अनागामी फल पण प्राप्त केलं. मला आता भगवान बुद्धांची काय दर्शन किंवा त्यांना भेटायचं आहे किंवा त्यांचं दर्शन घ्यायचं आहे किंवा बघायचं आहे. तर अशा प्रकारची मनामध्ये ती इच्छा उत्पन्न करतात. आणि त्यानुसार भगवान बुद्धांना आपण इकडे लगेच कळतं की चित्त गहपती जे आहेत ते माझ्याकडे, माझ्या भेटीला इकडे येणार आहेत. तर ते आनंद थेरांना म्हणतात बघा, सत्ता आनंद थेर आहम आनंद अज्ज वड्डमानक इच्छायाय चित्तो गहपती पंच ही उपासक सतेही परिवृतो आगत्वा मंग वंदी सती. म्हणजेच हा जो हे जे चित्त गहपती जे आहेत ते 500 उपासकांनी वेढलेला, म्हणजे ते सगळे येऊन मला काय करणार आहे, वंदन करणार आहेत. आणि त्यानुसार हे जे चित्त गहपती जे आहेत ते त्या ठिकाणी येतात. आणि ते जे येणार आहेत, तर चित्त गहपती त्या बुद्धांना भेटण्यास येणार आहेत असं ज्यावेळेस पूर्ण नगरामध्ये बातमी पसरते, तर त्यावेळेस चित्त गहपतीची पण महिमा खूप असते. म्हणजे तो शीलवान असल्यामुळे त्याला त्याच्याबद्दलही खूप मनामध्ये आदर असतो. तर सगळे त्या नगरातले जे काही लोक आहेत, वासी जे आहेत, ते रस्त्याने उभे राहतात आणि आज आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळणार अशा पद्धतीने ते इच्छा व्यक्त करतात. नवीन बघायला म्हणजे काय की भगवान बुद्ध आज काहीतरी पटिहार्य करणार, म्हणजेच काय अद्भुत काहीतरी कार्य करणार किंवा अद्भुत धम्म सांगणार किंवा दाखवणार असं त्यावेळेस लोकांना वाटतं. म्हणून सगळेजण रस्त्याच्या कडेला उभं राहतात. आणि हा जो व्यक्ती जो आहे, चित्त गहपती जो आहे,
हा 500 गाड्या भरून, म्हणजेच ते दान देण्यासाठी 500 गाड्या भरून सगळे म्हणजे उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी यांना घेऊन भगवान बुद्धांच्या भेटीसाठी येत असतो आणि विचार करतो की मी तिथे 1 वर्ष राहील, 1 वर्ष राहील आणि भगवान बुद्धांचा धम्म देशना जे आहे ती ऐकणार. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांना पण ते कळतं. भगवान बुद्ध सुद्धा ते आल्यानंतर भगवान बुद्ध सुद्धा त्यांना धम्मदेशना करतात आणि हे स्वतः चित्त गहपती जे थेर जे आहेत ते भगवान बुद्धांच्या जवळ जाऊन बुद्धांची जी 6 वर्णांची जी काही आभा जी असते त्याच्यामध्ये प्रवेश करून त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांना काय करतात, वंदन करतात आणि त्याच वेळेस पुष्पाची वृष्टी होते आणि सगळीकडे साधुकार साधुकार अशा प्रकारे सगळे जे नगरवासी जे आहेत ते सुद्धा साधुकार देतात, देव मनुष्य सुद्धा साधुकार देतात. अशा प्रकारे ह्या चित्त गहपती थेराचा या ठिकाणी वंदन केलेलं आहे. आता या ठिकाणी हे जे चित्त गहपती जे थेर जे आहेत हे स्वतः 500 बैलगाडी भरून एवढ्या प्रकारचे सगळ्या प्रेझेंट्स म्हणतो ना आपण, दान देण्याचं इतर लोकांकडनं पण त्यांनी ते घेतलेलं असतं. ते दान देण्यासाठी ते येत असतात. परंतु त्याची महिमा बघा, ज्या ठिकाणून ते निघालेले असतात बुद्धांपर्यंत पोहोचतात तर त्या ठिकाणापर्यंत त्यांच्या गाडीमधून एक सुद्धा दान दुसऱ्याला कोणाला द्यायची गरज पडत नाही. कारण का की त्यांच्या म्हणजे स्वागतासाठी म्हणजे नगरवासी तर होतेच पण देव जे होते त्यांनी 1-1, 2-2 योजनावरती असे काही म्हणजे उपहार देण्यासाठी त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था करण्यासाठी ते व्यवस्था केलेली होती. तर भगवान बुद्धांच्या जवळ येईपर्यंत त्यांच्या गाडीतनं काहीही रिकामं झालेलं नसतं आणि तिथे ज्यावेळेस ते राहतात त्यावेळेसही काही रिकामं झालेलं नसतं आणि ज्यावेळेस जायची वेळ येते त्यावेळेस मग हे जे चित्त गहपती जे थेर जे आहेत ते भगवान बुद्धांना म्हणतात की मी हे जे आणलेलं जे काही आपलं पन्नाकार जे आहे हे इथे मला ठेवायचे आहे, ते सगळे लोकांना वाटायचे आहेत. मग त्यावेळेस भगवान बुद्ध आनंद थेरांना सांगतात की यांना तुम्ही एक अशी खाली जागा जी आहे ती खाली जागा द्या. हे बघा इथे दिलेलं आहे, आनंद उपासकस्य एकम पदेसम तुच्छं कारयित्वा देही. म्हणजे तुच्छं म्हणजे काय, रिकामी जागी एखादा प्रदेश जो आहे म्हणजे जागा द्या आणि मग त्यानुसार चित्त गहपती जे थेर जे आहे ते त्या ठिकाणी सर्व जे काही सामान जे आहे त्या ठिकाणी टाकतात आणि त्यानंतर निघतात, परतीच्या प्रवासाला निघतात. परंतु आणखी काय होतं की पुढे जाऊन हे जे चित्त गहपतीचे जे काही हे जे आहेत म्हणजे सकट म्हणजेच काय बैलगाडी जे आहेत हे सुद्धा परत जाताना सगळे जे देव लोक जे आहेत किंवा जे गहपती जे आहेत किंवा नगरवासी जे आहेत ते त्या गाड्यांना परत 7 प्रकारचे रत्न जे आहेत त्या रत्नांना ते परत भरून टाकतात. म्हणजे त्याची गाडी ही रिकामीच राहत नाही. चित्त गहपतीची जी गाड्या ज्या आहेत त्या रिकाम्या राहत नाही. तर हे सगळं बघून आनंदाला मोठा प्रश्न पडतो की मागचीच राहू द्या मॅडम, मागचीच हे राहू द्या, आताचे मागच्या. आनंदाला मोठा प्रश्न पडतो. मग आनंद थेर जे आहेत ते भगवान बुद्धांना वंदन करून म्हणतात की ही जी व्यक्ती जी आलेली आहे, चित्त गहपती जे तुमच्याकडे आलेले आहेत, जे तुमच्या जवळ आले म्हणून एक महिना ते पासून इथे आलेले आहेत, 1 महिना इथे ते राहिलेले आहे आणि देव मनुष्यांद्वारे जे काही पन्नाकार म्हणजे काही प्रेझेंट जे आहे ते सगळे त्यांना दान पण दिलेले आहेत. तर हे अशा पद्धतीचं जे काही त्यांच्या सोबत केलेलं जे काही वर्तन जे आहे किंवा व्यवहार जो आहे
तर हे चित्त गणपती थेट तुमच्याकडे आले म्हणूनच सगळ्यांनी केलं आहे का, असं ह्या व्यक्तीला सगळीकडेच अशा प्रकारचं अशा प्रकारे सगळे लोक त्यांच्याशी व्यवहार करतात. तर या संदर्भामध्ये भगवान बुद्ध सांगतात की या ठिकाणी जो व्यक्ती जो आहे म्हणजे सद्दो शिलेन संपन्नो यशो भोग समप्तितो यांग पदेस भजती तत्थ तथ्थेव पूजितोती. म्हणजे जो व्यक्ती श्रद्धावान आहे, शिलाने संपन्न आहे, यशवान आहे आणि त्याच्याकडे जी काही संपत्ती जी आहे, सगळे भोग जे आहे, आता हे संपत्ती म्हणजे काय पैसा वगैरे असं नव्हे, तर जी समापत्ती जी धम्मामध्ये मिळवलेली जी समापत्ती जी आहे ती समापत्ती तो ज्या ज्या प्रदेशामध्ये तो जातो किंवा तिथे राहतो तेथे तेथे तो अशाच प्रकारे पूजिला जातो. म्हणजे भगवान बुद्धांनी सगळ्यात शेवटी श्रद्धाशील संपन्न आणि जो यशवान जो आहे किंवा जो धम्मामध्ये ज्यांनी काही जी समापत्ती प्राप्त केलेली आहे तो व्यक्ती फक्त माझ्याकडेच आल्यानंतर लोक त्याचा लाभ सत्कार अशा पद्धतीने करतात, तर असं नव्हे, तर तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी त्या पद्धतीने ह्या व्यक्तीचं काय आदरातिथ्य केलं जाईल. हा एक चांगला गंभीर उपदेश भगवान बुद्धांनी आपल्याला या धम्मपदामधून दिलेला आहे. आणि श्रमणांनी कशा पद्धतीने इच्छा करू नये, म्हणजे कशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये सुद्धा विकार उत्पन्न होऊ देऊ नये याचाही भगवान बुद्धांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला उपदेश दिलेला आहे. मग हे असं झाल्यानंतर म्हणजे आनंदाने भगवंतांना विचारल्यानंतर त्याचं उत्तर मिळाल्यानंतर आनंद परत यांना प्रश्न करतो, भगवान बुद्धांना प्रश्न करतात. काय प्रश्न करतात की हे जर असं असेल तर ह्या व्यक्तीचं पूर्वकर्म जे आहे ते काय असणार. मग भगवान बुद्ध त्या व्यक्तीचे म्हणजे चित्त गहपती जे आहे त्या व्यक्तीचे जे पूर्वकर्म जे आहे, शेवटी धम्म जो तुम्हाला मिळतो तो तुमच्या पूर्वकर्मामुळे मिळतो किंवा तुमच्या ज्या श्रद्धा ज्या आहेत त्याच्यामुळे मिळत असतो. धम्म काय असा कोणालाही म्हणजे अचानक म्हणा किंवा इच्छा नसतानाही मिळतो असं नव्हे, तर प्रत्येकाचे कर्म त्याच्या पाठीमागे असतात, त्याच्या ज्या श्रद्धा असतात किंवा त्याच्या ज्या चेतसिका किंवा चित्त जे असतं त्याच्यामध्ये त्याचा थोडाफार तरी अंश असतो, त्यामुळे तो धम्माकडे वळला जातो किंवा ओढला जातो. तर तशाच प्रकारे हे जे चित्त गहपती जे आहेत त्याचे जे कर्म जे आहेत भगवान बुद्ध त्यांना आनंदाला सांगतात की हा जो व्यक्ती आहे आनंद अयन पद्म उत्तरस्य भगवतो पादमूले कत अभिनिहारो कप्पसत सहस्रं देव मनुष्येषु संसरित्वा कश्यप बुद्ध काले मिदलुद्धक कुले निब्बतो. भगवान बुद्ध काय म्हणतात की हा जो पद्म उत्तरस्य म्हणजे पद्म जे काही बुद्ध काल जो आहे त्याच्या नंतरचा जे काही भगवत जे आहेत त्यांच्या पादमुले म्हणजे त्यांच्या पायावरती पडून त्यांनी काय केला संकल्प केलेला. कत अभिनिहारो त्यांनी त्यावेळेस ह्या चित्त गहपतीने त्यावेळेस संकल्प केलेला आणि म्हणजे सतसस्स म्हणजे 1000 10,000 1,00,000 कल्प देव आणि मनुष्य यांच्यातून संसरित्वा. संसर म्हणजे काय जन्म मृत्यू घेत घेत संसरण करणे म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाणे, दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात जाणे, याला संसार म्हटलेला आहे. संसरती हा शब्द आहे. संसरित्वा ह्या भवचक्र आणि त्यालाच आपण आताच्या याच्यामध्ये संसार म्हणतो, परंतु त्याचा आता अर्थ थोडाफार बदललेला आहे. संसार म्हणजेच काय लग्न करणे, मुलांना जन्म देणे, त्यांना वाढवणे, त्यांचा हे करणे काय म्हणतात त्याला संगोपन करणे, अशा प्रकारे करणे म्हणजे त्याला संसार म्हटलं गेलेलं आहे.
इवन म्हणजे हे पूर्ण जे जग आहे यालाही संसारच म्हटलं गेलं आहे, कारण याच्यामधनं एकही गोष्ट थांबत नसते, ती नेहमी निघत असते, बाहेर पडत असते, ती चेंज होत असते, म्हणून त्याला पण संसार म्हटलेला आहे. आणि गृहस्थाच्या याच्यामध्ये सुद्धा संसार हा शब्द अशा पद्धतीने त्याचा अर्थ घेतलेला आहे. तर कश्यप बुद्ध कालामध्ये ही जी व्यक्ती जी आहे हे हरणांचे शिकारी करणाऱ्या कुलामध्ये हे म्हणजे काय जन्म घेतलेला होता या व्यक्तीने, असं आनंदला भगवान बुद्ध सांगतात. तर बघा, हे पूर्वजन्माचे जे कर्म जे आहेत अतिशय महत्वाचे असतात. तर एक वेळेस काय होतं की ही व्यक्ती बाहेर म्हणजेच मृगांची म्हणजे हरणांची शिकार करण्यासाठी बाहेर जात असते. तर त्यावेळेस त्यांना एक भिक्खू बसलेला दिसतो आणि त्याचं जे शीर्ष आहे म्हणजे डोकं जे आहे ते काय केलेलं असतं, झाकलेलं असतं, म्हणजे पारुपित्वा म्हणजे झाकून बसलेला असतो. आणि ते बघितल्यानंतर त्याला वाटतं की एको अय्यो समण धम्मं करंतो निसुन्नो भविष्यती, म्हणजे कोणीतरी हा जो व्यक्ती जो आहे अय्यो जे मोठा व्यक्ती किंवा स्वामी वगैरे म्हणतो ना आपण, समण धम्मं करंतो म्हणजे समण धम्म करत असताना इथे बसलेला असावा. मग त्यांच्या मनामध्ये बघा, तो बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय उत्पन्न होते की भक्तम अस्य आहारी सामी, मी यांच्यासाठी काय जेवण आणणार, असं म्हणून तो काय वेगेन गहन गंत्वा म्हणजे वेगाने घरी जाऊन एकस्मिन उद्धने हियो म्हणजेच एका पात्रामध्ये हिय म्हणजे कालचा आभत मसंग म्हणजे आणलेलं जे काही मांस जे आहे, एकस्मिन भत्तंग पचा पेत्वा म्हणजे ते एका याच्यामध्ये शिजवून अन्य पिंडपात चरिके भिक्खू दिसवा, आणि हे करत असताना आणखी त्यांना दुसरे पिंडपात चारिका करत असतानाचे भिक्षू जे आहे ते दिसून त्यांचे पात्र जे आहे तेही घेऊन पन्यत आसने त्यांना निशिदा पेत्वा म्हणजे त्यांना त्यांच्या सांगितलेल्या ठिकाणी बसून त्यांना सुद्धा ते भिक्षा देतात. भिक्कं समाथम पादेत्वा म्हणजे त्यांना भिक्का म्हणजे जेवण भत्तंग ते त्यांना देतात. अशा प्रकारे सगळ्यांना म्हणजे सगळे जे अन्य जे आहेत जे म्हणजे ते बसलेले भिक्खू आणि इतर जे आहेत हे यांना सगळ्यांना भत्त म्हणजे जेवण वगैरे अशा प्रकारे देऊन आणि घेऊन जाताना अंतरामध्ये नाना पुष्पानी ओचिनित्वा म्हणजे नाना प्रकारचे जे फुलं जे आहेत हे सगळे फुलं गोळा करून त्या थेरांच्या निवासस्थानी म्हणजे बसलेल्या ठिकाणी जाऊन आणि आता भंतेंच्या सोबत आपण संग्रह करू असं म्हणून, आणि जे पात्र जे आहे पूर्ण आणून भरून त्या थेरांच्या हातामध्ये ठेवून आणि त्यांची काय तेही पूजन कत्वा म्हणजे त्या भिक्खूची त्या पुष्पांनी पूजा करून नंतर मग त्यांचे ते जे पूर्ण जे काही कर्म जे आहे किंवा पूर्ण कर्म करून त्यांचे चित्त जे आहे ते काय होतं, संतुष्ट होतं. चित्तं तोसेसी म्हणजेच ह्या अयंग रसपिंड पाहतो पुष्प पूजाय सद्दीम चित्तं तोसेसी यथा म्हणजे ज्याप्रमाणे, अशा प्रकारे निब्बत ठाणे म्हणजे ज्या वेळेस ह्या व्यक्तीने म्हणजे चित्तपती जे आहे यांनी ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या ठिकाणी अशा प्रकारे पन्नाकार म्हणजेच काय दान प्रेझेंट वगैरे सहस्र म्हणजे एक नाही हजारोने घेऊन जाऊन त्यांना देऊन त्यांनी त्यांचे चित्त काय संतुष्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी चित्त गहपती जे आपलं गहपती जे आहे त्यांचं सगळं वर्णन जे आहे या अट्टकथेमध्ये आहे. परंतु आपल्याला सुरुवातीलाच सुधम्म जे थेर जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये ही
कथा सांगितलेली आहे असं सांगितलेलं आहे. परंतु भगवान बुद्धांनी या ठिकाणी 2 कथा ज्या आहेत, 2 गाथा ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहे. एक समणांच्या संदर्भामध्ये सांगितलेली आहे आणि एक समणांच्या पण आणि गृहस्थांच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे ही जी अठ्ठकथा जी आहे, चित्त गहपती वस्तू जे आहे, या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कोणाला काही समजा या ठिकाणी काही कळालं नसेल किंवा समजलं नसेल तर मला ते प्रश्न विचारू शकता. मला शक्य होईल त्या पद्धतीने मी त्यांना उत्तरं देईन. तर या ठिकाणी जे सोतापत्ती, फल, मग नंतर अनागामी, अरहंत वगैरे हे जे शब्द जे आलेले आहेत, तर मला असं वाटतं आतापर्यंत आपले बरेचसे जे लेक्चर झालेले आहेत तर त्या लेक्चर्समध्ये ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना सांगितल्या गेलेल्या असतील. तर हे या ठिकाणी मुद्दाम ही पण एक क्लिप तयार केलेली आहे. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही सांगायचं असेल तर ते सांगू शकता किंवा बोलू शकता. भवतु सब मंगलम या ठिकाणी मला बोलून धम्मदर्शना देण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्या धम्मसाखरच्या ग्रुपचे मी पुन्हा आभार व्यक्त करतो आणि माझे या ठिकाणची धम्मपद अठ्ठकथा जी आहे चित्त गहपती वस्तू याच्यावरचं विश्लेषण संपवतो. जय भीम, जय भीम. साधू साधू साधू. धन्यवाद सर. साधू साधू. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या तुम्ही सोप्या भाषेत सर्वांना आयोजकांना समजेल असे मार्गदर्शन केले आहे. तरी आज आता कुणाला काही प्रश्न असतील तर आपल्याकडे वेळ आहे तर प्रश्न विचारावे. प्रश्नांचा मंच खुला आहे. धन्यवाद. 10 मिनिट आहे आपल्याकडे. या ठिकाणी आपल्याला एक म्हणजे लक्षात येतं या ठिकाणी बघा भिक्खू सुधम्म थेराला सुद्धा भगवान बुद्धांनी चित्त गहपतीला क्षमा मागण्यासाठी पाठवलं. हे एक या ठिकाणी एक विशेष माझ्या लक्षात येते. कारण भिक्खू जे आहेत हे आपल्या एक आदरस्थानी असतात. गहपती जे आहेत, गहपती म्हणजे गृहस्थ हे त्यांच्यापेक्षा निम्न स्थानी असतात. परंतु भगवान बुद्धांनी इथे नुसतं चिवर म्हणा किंवा भिक्खूला महत्व दिलेलं नाही, तर कशाला महत्व दिलेलं आहे? चित्तामधले जे विकार जे आहे किंवा जी प्रसन्नता जी आहे, हे भिक्खूंच्या मनामध्ये विकार आहेत, परंतु चित्त गहपती जे आहेत त्यांच्या मनामध्ये नेहमी प्रसन्नता, शील संपन्नता असल्यामुळे भगवान बुद्धांनी भिक्खूंना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांच्याकडनं क्षमा मागून या म्हणून. तर या ठिकाणी सांगायचा असा मुद्दा की भिक्खूंच्याकडनं जरी काही चूक झाली तर भिक्खूंनी सुद्धा पातिमोक्ष ते भिक्खू संघामध्ये तर करतातच, परंतु जर गहपती वगैरे जे आहेत, गृहस्थ जे आहेत, गृहस्थांचा संघ जो आहे, उपासक उपासिका, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं पातिमोक्ष करायला काही हरकत नाही. किंवा कुठे असं नसेल दिलेलं तर आता या ठिकाणी या दिलेल्या संदर्भावरनं मी बोलते, परंतु अशा विकार असलेले जे भिक्खू जे आहेत, तर अशा विकार असलेले जे भिक्खू आहेत त्यांच्यापेक्षा विकार नसलेले जे गहपती आहेत, गृहस्थ आहेत, यांना उच्च स्थान किंवा मान सन्मान किंवा पूजा केली पाहिजे. याच्यातनं ही एक चांगला संदेश या धम्मपद अठ्ठकथामधून दिलेली आहे. चित्त गहपती. हॅलो सर, नमो बुद्धाय, जय भीम. हा, नमो बुद्धाय धम्मपालजी. जी सर. सर खूप छान झालं आजची ही धम्मदेशना आणि आजचा विषय खरंच खूप छान होता. मला एक प्रश्न असा पडतो एक उपासक म्हणून की आपण उपासक उपासिका संघ खूप चांगल्या प्रकारे भिक्षू संघाची सेवा करत असतो, प्रयत्न करत असतो, आणि अशा वेळेस जर आपल्याकडनं काही चुकी होते तर भिक्षू संघ हा आपल्याला 4 चौघांमध्ये बोलून दाखवतो की हे तुमचं हे चुकलं. ठीक आहे. बरोबर. जर उलट
तर एखाद्या भिक्षूकडनं, भले तो श्रमण असतील किंवा थेरो महाथेरो असेल, तर यांच्याकडनं काही चुकत असेल विनयामध्ये किंवा आचरणामध्ये, तर उपासक आणि उपासिका संघाची काय एक जबाबदारी बनली पाहिजे, असं मला एक प्रश्न आहे. कारण की बऱ्याचदा आपल्याला आता समाजामध्ये हे दिसत असतं. तर एक जागरूक उपासक किंवा उपासिका म्हणून आपण काय केलं पाहिजे? एक जागरूक उपासक किंवा उपासिका म्हणून आपण आपली कर्तव्य ही बजावलीच पाहिजे. कारण ही जर तुम्ही कर्तव्य बजावलं नाही तर भिक्खू संघ हा दूषित होईल. भिक्खू संघाची जी काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीपासून भिक्खू संघ हा दूर जाईल. आलं लक्षात? तर ज्या ठिकाणी भिक्खूंची जर चूक असेल किंवा भिक्खू हा समण धम्मापासून दूर जात असेल किंवा विनयापासून जर दूर जात असेल, पालन करत नसेल, तर उपासक किंवा उपासिकेची ही महत्वाची जबाबदारी आहे की त्यांचे ते लक्षात आणून देणं. आणि हे लक्षात आणून देताना सुद्धा तुमच्या मनामध्ये भिक्खूंच्या विषयी ही भावना जी आहे नम्रपणाची असली पाहिजे, आदराची असली पाहिजे, द्वेषाची नसली पाहिजे. आणि हे सांगत असताना स्थान जे आहे हे स्थान सुद्धा इतर उपासक उपस्थित नसताना हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. जर तुम्ही भर परिषदेमध्ये किंवा अनेक लोकांमध्ये जर तुम्ही भिक्खूंना अशा प्रकारचे त्यांची जर चूक सांगितली तर त्याचा परिणाम काय होतो की म्हणजे दॅट इज अ कॉमन थिंग. त्याचा परिणाम काय होतो की त्या भिक्खूबद्दल ते भिक्खू वैयक्तिक याला आपण सन्मान करत नाही, आपण त्या चिवराला सन्मान देत असतो. तर त्यांच्याविषयी इतर उपासकांमध्ये गैरसमज किंवा त्यांच्याबद्दलचा जो भाव जो आहे हा कमी होण्यास म्हणजे शक्यता असते. तर असं होऊ नये. कारण संघाची सुद्धा जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे, संघाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर संघाने विनयाचं सुद्धा पालन करावं याची सुद्धा म्हणजे काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि हे करत असताना उपासक आणि भिक्खू यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये हे आपण कटाक्षाने पाळायचं आहे. कारण भिक्खू एखाद्या भिक्खूला जर तुम्ही असं सांगितलं तर त्या भिक्खूंच्या मनामध्ये मोठा मान पान वगैरे असेल तर ते भिक्खू रिॲक्ट होतील. आणि तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे, गृहपती तुम्ही गृहस्थ असताना तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे, अशा प्रकारचे ते तुमच्यावरती रागवून चिडून ते तुम्हाला म्हणजे काय हतबल करतील. आणि याच्यातनं साध्य काहीच होणार नाही, उलट आणखी काय होईल, तेढ निर्माण होईल. तर उपासक आणि उपासिकांची इतकी मोठी जबाबदारी आहे. धम्म हे जे बुद्ध शासन जे आहे हे बुद्ध शासन अबाधित चिरकाळ ठेवण्याची जबाबदारी ही उपासक उपासिकांचीच आहे. भिक्खू भिक्खुनीची पण आहे, परंतु सगळ्यात त्यांच्यापेक्षाही जास्त जबाबदारी जी आहे ती उपासक उपासिकांची आहे. कारण जर तुम्ही भिक्खूंची काळजी घेतली नाही तर धम्माची देशना देणारे जे काही भिक्खू जे आहेत, लोकांना सांगणारे जे बुद्ध शासन सांगणारे जे भिक्खू आहेत ते राहणार नाही. मग ते त्यामुळे आपोआपच धम्म जे आहे बुद्ध शासन अधोगतीला जाईल. आणि रक्षण करणारा मेन म्हणजे जो उपासक उपासिकाच आहे. बुद्ध धम्माचा ऱ्हास होण्यामध्ये त्या काळामध्ये उपासक उपासिकांनी कोणत्याही प्रकारचं कार्य न केल्यामुळे, भिक्खूंना कोणत्याही प्रकारचं संरक्षण न दिल्यामुळे हा सगळा ऱ्हास झालेला आहे. एक कारण आहे, महत्वाचं कारण आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघ थोडा कमी निर्माण झाला तरी चालेल, पण उपासक उपासिका संघ हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि जागृत सुद्धा. साधू 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 खूप छान सर, खूप छान. बरोबर. ही आजची जी कथा होती ही आजच्या ह्या आता सध्याच्या करंट सिच्युएशन मध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि बरोबर हे जे 4 संघ परिषद आहे, भिक्खू भिक्खू आणि उपासक आणि उपासिका, तर हे चारही एका रथाचे 4 पाय आहेत मी असं म्हणेल. बरोबर. जर एक जरी कमजोर पडला तर बुद्ध शासन हे कमजोर पडेल असं मला वाटतं. म्हणून हा प्रश्न मला विचारावासा वाटला सर. खूप खूप धन्यवाद सर. साधू का. थँक्यू. हॅलो. हा बोला. हॅलो.
सर बोला नमो भाऊ. बुद्धाय जय भीम. मी बैसारे नमो बोलतो सर, कल्याणवरून. हा. सर मला हे विचारायचं होतं की आता मी एक म्हणजे उपासक आहे आणि मला खूप म्हणजे श्रद्धा निर्माण झाली म्हणजे आपल्या भिक्खू वरती. त्यामुळे हा. मी काय केलं, भिक्खूंना श्रद्धेनं, मोठ्या श्रद्धेनं त्यांना म्हणजे हा. दान करतोय, धम्मदान हा. करतोय. मग जे अन्नदान म्हणा, चिवरदान म्हणा, या हा. प्रकारचं मी करतोय आणि मी केलं हा. पण. पण हो. समजा मला काही काळानंतर हा. मला असं ऐकायला मिळालं की हा. हे जे मी दान केलेलं आहे हा. ते भिक्खूचं वर्तन काय बरोबर नाही. म्हणजे बर. ते रागावतात किंवा ते त्यांचं हम्म. दुसरी वागणूक बरोबर नाही असं मला हम्म. माहिती पडतं. तर हम्म. यावरती सर माझा एक म्हणजे प्रश्न असा आहे की हे जे मी दान केलेलं आहे त्यांना, मी तर चांगल्या हम्म. श्रद्धेनं केलेलं आहे, म्हणजे हम्म. श्रद्धापूर्वक केलेलं आहे. त्यांचा प्रश्न मला थोडक्यात आलाय लक्षात हो की आपण हो सर. सर्वजण श्रद्धेने भिक्खूंना त्यांची आपण सेवा करतो, है की नाही, त्यांना दान देत असतो. आणि जर अशा भिक्खूंनी समजा पुढे आपल्या कळत न कळत समजा त्यांनी विनयाचे भंग केला, हा, विनयाचा भंग केला आणि आपल्याला असं कळालं, तर मग ते आपण जे दान दिलेलं आहे त्याचं काय होतं, किंवा असं कळाल्यानंतर मग आपण काय केलं पाहिजे त्या भिक्खूच्या संदर्भामध्ये, असा तुमचा प्रश्न आहे ना. हा येस सर, बरोबर आहे, बरोबर हा. आहे. तर या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या बैसारे साहेब. एक तर तुम्ही दान हा दिलं, मोठ्या श्रद्धेने दिलं, बरोबर, हा तुमची ही येस तुमची सर. हा, हे तुमचं पुण्यकर्म झालं, आलं लक्षात. त्याचं फळ तुम्हाला मिळणार श्रद्धेने आणि अगदी तुम्ही मनोभावे तुम्ही दान दिलं, तो भाग संपला. दुसरा भाग राहिला की जो भिक्खू जो आहे त्यांनी जे जे ग्रहण केलेलं आहे, त्यांनी नंतर पुढे विनयाचा भंग केला, तर ते जे कार्य जे आहे किंवा ते जे कर्म जे आहे ते त्या भिक्खूशी संबंधित आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की तुमचे कर्म इथेच तुम्हाला फळ देणार आहे, आलं लक्षात. तर हे जे कर्म जे हो आहे सर. वारंवार विनय भंग करणे, आलं लक्षात, विनयामध्ये पालन न करणे, हे भिक्खूला नंतर त्यांचे फळ जे आहे हे मिळणारच आहे, हे मिळतच असतं. आज तुम्ही तुमच्या लक्षात आलं, उद्या दुसऱ्यांच्या लक्षात येईल, उद्या तिसऱ्यांच्या लक्षात येईल. मग असे सगळ्यांनी मिळून जे गहपती जे आहेत असे सगळ्यांनी मिळून त्या व्यक्तीला, म्हणजे तो जे भिक्खू म्हणून जे राहतात त्या व्यक्तीला त्यांचे जे दोष जे आहेत त्यांच्या लक्षात आणून देऊन, ते पण मी सांगितलं कसे नम्रपणे, आलं लक्षात, नम्रपणे सांगून हा सर. ना ते पटवून देऊन ते सांगितले गेले पाहिजे. एकदा, दोनदा आणि तीनदा त्यांना ती संधी दिली पाहिजे आपण. आणि तसं जर करत नसेल तर त्यांचे चिवर उतरवण्याचा सुद्धा अधिकार आपल्या उपासक उपासिकांना आहे. आणि हे काम सम्राट अशोकाने पण केलेलं आहे, ते राजाने केलेलं हो आहे. सर. तर आपण प्रजा जी आहे बुद्ध शासन शुद्ध ठेवण्यासाठी हे सुद्धा आपण करू शकतो. तर याबद्दल सगळ्या उपासक उपासिकांमध्ये हे जे काही संभ्रम जे आहे ते संभ्रम दूर व्हावे या दृष्टिकोनातून या कथेमध्ये पण छान प्रकारे जसं धम्मपालजींनी लक्षात आणून दिलं ते म्हणजे लक्षात येत असते. परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपणाकडून भिक्खूंचा द्वेष किंवा त्यांच्या बद्दल गैरसमज लोकांमध्ये होऊ नये अशा प्रकारचं चव्हाट्यावरती वर्तन करायचं नाही, किंवा त्यांच्याबद्दलची नाही सर, काय म्हणतात त्याला, आपण काळजी घ्यायला पाहिजे सर. काळजी घ्या, आपण काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्याबद्दल. अनादर. हो सर, बरोबर आहे सर, हे तर सत्य आहे. कारण की समजा आपण तसं केलं तर ते लोकात म्हणजे ते म्हणजे अफवा फैलेल की बाबा हे भिक्खू यांचे असेच असतात, तर ते काय म्हणजे ते बरोबर नाही, म्हणजे आपल्या धर्मासाठी बरोबर नाही, हे तर सत्य आहे सर. आणि सर आणि काय जसं तुम्ही उदाहरण दिलं ना सर, सम्राट अशोकाने ते केलं, तर ते राजे होते सर, त्याने तर खूप मोठा म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी केलं सर. आणि म्हणूनच आज आपल्याला हे सगळं माहिती पडतं. त्यांचं म्हणजे जे काय म्हणतात त्याला, अलेक्झांडर कनिंघमने जे शोधून काढलं, उत्खनन केलं,
त्याच्यामुळेच आपल्याला माहिती पडलं, नाही तर सर आपल्याला सर माहितच नव्हतं काही की बरोबर. काय आहे ते. हे तर आपण भाग्यवान आहोत सर, खरंच भाग्यवान आहोत. Yes. धन्यवाद सर आपण सांगितल्याबद्दल. की माझा जो म्हणजे प्रश्न होता की जो मी श्रद्धेनं दान केलेला आहे तो माझं पुण्यातच जाईल असं म्हणजे तुमच्या याच्यावरून वाटतं. Yes, तर yes. मला पण पटते, ते कारण की मी तर श्रद्धेत ते संचित होणार, पुण्याचं फळ तुमच्या शिदोरीमध्ये ते संचित होणार, त्याला कोणती बाधा होणार नाही. त्या व्यक्तीने किती मग अकर्म करो किंवा वाईट कर्म करो, त्याला तुम्ही श्रद्धेने दिले ना, बस दॅट्स ऑल. ओके सर, थँक्यू सर, धन्यवाद धन्यवाद. कोणाला विचारायचं अजून काही? हा सर, काही गावामध्ये म्हणजे असं आढळून येते काय सर, आमच्या भागामध्ये एखाद्या गावामध्ये भंतेजी जर आले काय सर, तर त्यांची थोडीफार गैरसोय होते. हॅलो सर, हा, मी आवाज येतोय ऐकतोय. सर? हो, ऐकतोय मी, येतोय आवाज. हा, गैरसोय होते. म्हणजे कसं, मला एक 2-4 ठिकाणी म्हणजे असे अनुभव मिळाले, म्हणजे भंतेजी पण सांगतात की काही गावामध्ये भंतेजी जर आले विहारामध्ये, जर ते विहार बंद असेल काय सर, मग एक मानसिकता नवीन बघायला मिळते की हो भंतेजी आले तर आता हा ठीक आहे, कोण भालशंकर सर आहेत, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा बौद्धाचार्य आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत, जरा त्यांच्या घरी पाठवा. मग समजा ते जर घरी नसतील तर त्यांची थोडीशी हेळसांड होते, त्यांची शुश्रूषा व्यवस्थित होत नसते. म्हणजेच तुमच्याच गावी एखादे आले तर तुम्ही जर बाहेर असला तर तुम्ही येऊपर्यंत भंतेजींची थोडीशी हेळसांड होते, त्यांची व्यवस्थित शुश्रूषा केली जात नाही, असं एक आढळून आलेलं आहे. याच्यासाठी काय करता येईल काय, याच्यावरती काय तुमचं काय मत आहे? याच्यावरती माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे मानसिकता सर कशी बदलता येईल आपल्याला? नाही, ऐका ना, हे बघा, भिक्खू ज्या वेळेस तुम्ही होतात ना, भिक्खू झाल्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलंय की चारिकांग चरित्वा, बहुजन हिताय बहुजन सुखाय. भिक्खूचं कामच आहे चारिका करणे. आणि भिक्खूंची जी सोय जी आहे की जे ते अपेक्षा करतात, ती अपेक्षा भिक्खूंनी कधीही करायची नसते. की मला अशाच पद्धतीचं आसन भेटलं पाहिजे, अशाच पद्धतीचं जेवण भेटलं पाहिजे, अशाच व्यक्तीच्या घरी माझा मान सन्मान झाला पाहिजे. भिक्खू हे याच्या पलीकडे गेलेले असतात. भिक्खूंना जी परिस्थिती समोर आलेली असती ती त्यांना स्वीकारायची असते. आणि ही स्वीकारत असताना त्यांच्या मनामध्ये उपासकाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची तुच्छ भावना, क्रोध, द्वेष हा उत्पन्न होता कामा नये. आलं लक्षात? इवन मी म्हणतो, जर कुठेही त्यांची व्यवस्था झाली नाही तर भिक्खूंनी प्रसन्न मनाने त्या बुद्ध विहाराच्या ओट्यावर म्हणा किंवा झाडाखाली म्हणा, तिथे रात्रभर बुद्धांचं चिंतन, बुद्धानुस्तुती करत त्यांनी रात्र घालवली तरी चालते. आणि भगवान बुद्धांनी स्वतः हे केलेलं आहे. आणि भिक्खूंना सुद्धा हेच मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही वारंवार एका ठिकाणी जाऊ नका. तुम्ही एका ठिकाणी जर गेलात तर त्या जागेबद्दल, त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये लोभ उत्पन्न होईल. आणि मग हा माझा उपासक, जसं आता सांगितलं, हे माझं घर, हे माझं विहार, अशा पद्धतीचा लोभ उत्पन्न झाला म्हणजे संपला विषय. विकार उत्पन्न झाल्यानंतर तुमचं चित्त जे आहे ते शुद्ध नाही, म्हणजे समाधी नाही, शील नाही, मग तुम्ही निब्बाणाकडे कसे जाणार? तुम्ही भिक्खू झाला आहात तर तुमचं टार्गेट जे आहे ते निर्वाण प्राप्त करणे हे आहे, न की तुम्ही घरोघरी जाऊन जेवण करणे, नुसतीच धम्मदेशना देणे असा नाही. तो एक तर नंतरचा, तुम्ही आधी निर्वाण प्राप्त करा. ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये आहेत त्या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही राहा. उपासकांना तुम्ही कोणताही दोष देऊ नका, त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा करू नका. त्याच्या उलट मी आता असं सांगेल की असं जसं भिक्खूची जबाबदारी ते सांभाळतील तसं उपासक उपासिकांची पण जबाबदारी आहे की भिक्खूंना त्यांचे जे काही व्यवस्था जी आहे ती आपल्या पद्धतीने, जेवढी क्षमता असेल त्याच पद्धतीने तुम्ही करा. त्याच्या बाहेर जर तुम्ही गेला, तुम्ही एकदा कराल, दोनदा कराल, तीनदा कराल आणि वारंवार तुम्ही ते न केल्यामुळे मग भिक्खूंचं तुमच्याबद्दलचं मत वाईट होईल. कारण त्यांना सवय लागते, सवय लागते, कारण ते अपेक्षा करतात. भगवान बुद्धांनी तर भिक्खूंना सांगितलंय की मला अशाच प्रकारचं जेवण येऊ दे, मला अशाच प्रकारचं चिवर मिळू द्या, मला अशाच प्रकारचं
बसण्यासाठी आसन येऊ द्या, असं सुद्धा भिक्खूंनी मनामध्ये चिंतन करायचं नाही. इतके विनय जे आहेत इतके कठोर आहेत. तर हे उपासक उपासिकांनी हे पाळलं पाहिजे. थोडी अडचण झाली तर त्याच्याबद्दल उपासकांनी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, किंवा भिक्खूंनीही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. परिस्थिती आहे, त्याला सामोरं माझ्या बाबतीत जायचं. सर, माझ्या बाबतीत झालेलं सर ते. आणि ते कसं चिवरवर असतात ना, त्यामुळे तो म्हणजे इतर गाव म्हणजे इतर समाजामध्ये किंवा गावामध्ये ते चर्चेचा विषय होऊन जातोय. बाबा भिक्षू आले त्यांच्याकडे, यांची कोण सुचवते म्हणजे कोण व्यवस्था करत नाही, असं अनुभव आलेला. म्हणून म्हटलं सर तुमच्याशी शेअर करूया. नाही, म्हणून मग ही प्रश्न तुमची केला. जबाबदारी. हा, हा. ही जर तुम्ही हेतू पुरस्कार जर समजा त्यांची व्यवस्था नाही केली तर तो दोष तुमचा, तुम्हाला तो अपराध लागेल. परंतु तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा हेतू तसा नाहीये त्यांचे हेळसांड करणं, मी बाहेरच होतो सर त्या वेळेला. हा, त्याच्याबद्दल मग तुम्हाला कुठलाही दुष्कृत अपराध होणार नाही, किंवा तुम्हाला काहीही त्याचं पाप म्हणतो ना आपण, ते सुद्धा तुमच्या वाट्याला येणार नाही. हा सगळा बुद्धांचा धम्म हा इंटेन्शन वरती आहे. हेतू, ज्या ठिकाणी तुमचा हेतू सुस्पष्ट आणि शुद्ध असला तिथे तुमच्याकडनं खून जरी झाला तरी तुम्हाला त्याचं पाप होत नाही. नाही. छान सर, मस्त. ओके सर, थँक्यू सर. ओके सर, माझा प्रश्न एक आहे, महाउपासिका याचा अर्थ काय होतो? महाउपासिका, आता हा जो आहे ना महा शब्द, हा खूप ठिकाणी लोकांनी जोडून टाकलेला आहे. आता लक्षात, तेच म्हणायचं मला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जोडून टाकलेला आहे. महाथेर, महाउपासिका, युवन परिनिब्बाण जे आहे ना शब्द, त्यालाही महापरिनिब्बाण शब्द महा जोडून टाकलेला आहे. कुठे कुणाला लावायले हे कसं? कुठं कुण्या व्यक्तीला लावायले महाउपासिका, महापरिनिर्वाण दिन? आता एवढ्या ते लता मंगेशकर एक्सपायर झाली, तिला महापरिनिर्वाणाचं पेपरला बातमी दिली होती. अरे बापरे. हा, तर हा महाशब्द जो आहे ना, हा उपासकांनीच एकमेकांना जोडलेला हा शब्द आहे. आलं लक्षात? तर नेमका अर्थ काय लागतो त्याचा सर? महा म्हणजे थोडक्यात इतरांपेक्षा तो एक महान जे आहे अर्थ, तो अर्थ त्याच्यामध्ये होतो. विशेष, हा, मोठा, महंत. आता जर कोणी एखादा उपासक खूप दान करत असेल तर त्याचे जे काही साथीदार जे आहेत त्याच्या श्रद्धेने त्याला महाउपासक म्हणतात. आता मी काय म्हणतो, जसं उदाहरण जसं मीराताई आंबेडकरला महाउपासिका म्हणले जाते. हे बघा, मी तुम्हाला खरं सांगू, तुम्ही बुद्ध आहात याचं खरं लक्षण काय आहे? तुमच्या चित्तातले सगळे विकार नष्ट झाले तर तुम्ही बुद्ध आहात, बुद्ध धर्मीय आहे, बुद्ध धर्माचं तुम्ही पालन करता. बस, दॅट्स ऑल. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही, काही लावायची गरज नाही, काही म्हणायची गरज नाही. साधू साधू साधू, खूप छान सर. अजून एक प्रश्न आहे वाटतं, विवेक वाघमारे यांना प्रश्न विचारायचा आहे का? त्यांनी हात वर केला. जी, जय भीम सर, मी वाघमारे बोलत आहे कल्याणवरून. हा, बोला. सर, आपण जर कुठल्या भंतेजीच्या संपर्कात जर असलो आणि आपल्याला काही दिवसांनी कळतं की ते भंतेजी विहारामध्ये नॉनव्हेज बनवून खातात किंवा अजून काही गोष्टी ते खातात पितात, आणि तर आपण त्या म्हणजे तो त्यांचा दृष्टिकोन आहे, पण आपण त्यांच्या संपर्कात किंवा आपल्याला दान करणे वगैरे योग्य आहे की नाही? हे बघा, ते जर स्वतः बनवून जर नॉनव्हेज खात असतील तर ते त्यांचं दुष्कृत्य आहे. आलं लक्षात? त्याचं फळ त्यांना मिळेलच, बरोबर. परंतु तुम्ही जर अशा विकारग्रस्त जर भिक्खूंना जर तुम्ही दान देत गेला असला तर त्याचं फळ मात्र तुम्हाला मिळत नाही. भगवान बुद्धांनी दान कोणाला करायचं याचे सुद्धा नियम सांगितलेले आहेत, याचे सुद्धा सुत्तामध्ये वर्णन आहेत. अशा व्यक्तींना तुम्ही दान द्या की ते दान महाफल उत्पन्न होईल, म्हणजे तुम्हाला त्याचं महाफळ मिळेल. अशा व्यक्तींना तुम्ही दान द्या.
विकारग्रस्त जे आहेत, तो कोणी असो, मग मनुष्य असो, उपासक असो किंवा भिक्खू असो, यांना तुम्ही जर ते दान देणार ना, तर ते वेस्ट जाणार, म्हणजे वाया जाणार. तर त्या एकदा तुम्हाला माहीत झालं एखाद्या थेराबद्दल, आपलं सॉरी भिक्खूंबद्दल, तर त्यांच्या ते लक्षात आणून द्या. एक नाही, 2 वेळा 3 वेळा लक्षात आणून द्या. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचा संवाद त्यांच्यासोबतचा तो तुम्ही टाळला तरी काहीही फरक पडत नाही. म्हणजे सर त्यांना बोललो ह्या गोष्टी करताना फक्त तुम्ही एक लक्षात ठेवायचा की त्या व्यक्तीच्या बद्दल तुमच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होता कामा नये. जर तुम्ही द्वेष उत्पन्न करून जर अशा पद्धतीचा व्यवहार केला तर तुमचं चित्त अशुद्ध होतं. आलं लक्षात? तुमचं चित्त अशुद्ध होतं आणि तुम्ही जे केलेलं कार्य जे आहे ते सिद्धीत जात नाही. करणार आहे ते सिद्धीत जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यांना प्रश्न केला किंवा त्यांना विचारलं तर ते बोलतात की आम्ही आमच्याकडे खातात, आमच्याकडे चालतं, आम्ही बांगलादेश तिकडचे आहो, आम्ही ब्रह्मदेशातले आहो, आमच्याकडे चालतात. तर मी प्रश्न केलेला त्यांना, मी बोलली पण तुमच्याकडे एकदा तर माझ्या डोळ्यासमोर त्यांनी बुद्ध पौर्णिमेला विहारामध्ये बुद्धांच्या मूर्ती समोर एकदम ताट सजवलं आणि त्याच्यामध्ये एक चिकनचं पीस असं ठेवलेलं. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी बंतेजींना म्हटलं, बंतेजी हे नका करू. आता आलं माझ्या लक्षात. याच्यावरती मी तुम्हाला एक माहिती देतो. मांस खाण्याच्या संदर्भात, म्हणजे भिक्खूंनी मांस खावे का नका खावे, किंवा आपणही खावे का न खावे, किंवा बुद्धांच्या संदर्भामध्ये असे प्रसंग येऊन गेलेले आहेत बरं का. तर एक सुत्ता आहे, त्याचं नाव नाही आठवत मला. तर मांस ग्रहण तुम्ही करू शकता, परंतु त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी पर्याय सांगितलेले आहेत. पर्याय, तर ते सुत्ताचं नाव मला आठवत नाहीये. तर त्यामध्ये भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, तुम्ही जर एखाद्या घरी, आलं लक्षात, एखाद्या घरी तुम्हाला जेवायला बोलवलं, तुम्हाला हे माहीत नाही की त्या ठिकाणी नॉनव्हेज जेवण आहे, हे तुम्हाला माहीत नाही, तुम्ही जेवायला बसलात, आलं लक्षात, जेवायला बसलात आणि तुम्हाला हे माहित नाही की या ठिकाणी नॉनव्हेज तुम्हाला जेवण देणार आहात म्हणून, आणि ताटामध्ये तुमच्या नॉनव्हेज वाढून तुमच्या समोर ठेवलं गेलेलं आहे आणि आता तुम्हाला जेवायला सुरुवात करायची आहे. तर त्यावेळेस महत्व भगवान बुद्धांनी कशाला दिलेलं आहे, चित्ताच्या शुद्धीला दिलेला आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की तुमचा हेतू इथे येण्याचा काय मांस खाण्याचा नाही आहे, आलं लक्षात. आणि भगवान बुद्धांनी सांगितलंय की तुमच्या पात्रामध्ये जे काही तुमच्या पात्रामध्ये तुम्हाला मिळेल त्याच्याबद्दल द्वेष न उत्पन्न होता ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे. पात्रामध्ये जे मिळेल ते. आता कश्यपच्या पात्रामध्ये लोकांनी तर महारोगाचे म्हणजे हे पण पडलं होतं, म्हणजे अंगठी पण करंगळी पण पडली होती, परंतु अन्नाच्या विषयी कुठल्याही प्रकारचा द्वेष उत्पन्न न होता ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे. हा एक भाग झाला. म्हणजे तुमचं चित्त त्या ठिकाणी कलुषित तुम्हाला करायचं नाही आणि ते जे जेवण आहे त्याच्याबद्दल तुम्ही लोभ सुद्धा उत्पन्न करायचं नाही. वा किती छान वाटतंय, किती टेस्ट चांगली आहे, मला पीस द्या, मला रसा नका देऊ वगैरे वगैरे, अशा सुद्धा तुमच्या मनामध्ये ते जेवणाच्या बद्दल लोभ उत्पन्न होता कामा नये. जर तो लोभ उत्पन्न झाला याचाच अर्थ मग काय झाला, तुम्ही लोभाला बळी पडले, तुमच्या चित्तात लोभाला बळी पडलं, आस्वादाला बळी पडलं, रसाला बळी पडलं, आलं लक्षात. मग या ठिकाणी तुम्ही धम्माचा अनुयायी नाहीत, या ठिकाणी तुम्ही धम्माचा पालन करत नाही. दुसऱ्या ठिकाणी सांगितलेलं आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती असं ज्यावेळेस सांगतो की जा ती कोंबडी घेऊन ये, बकरी घेऊन ये, आज आपण हे खाणार आहोत वगैरे ते खाणार आहोत, तर असं चित्तामध्ये इंटेन्शन ठेवून जो व्यक्ती जो मांसाहार करतो ते भगवान बुद्धांनी वर्ज्य सांगितलेलं आहे. परंतु इंटेन्शन न ठेवता तुमच्या समोर जर एखादा नॉनव्हेजचं जेवण जरी आलं तर ते तुम्ही ग्रहण केलं पाहिजे. या ठिकाणी भिक्खू जे आहेत हे इंटेन्शनली ते करता आहेत, आलं लक्षात, इंटेन्शनली करता आहेत.
तरी ते हे चुकीचं आहे. आता परत तिसरा भाग आहे की ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती बघता त्यांना नॉनव्हेज खाणं म्हणजे 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 आवश्यकच आहे. त्या ठिकाणीही भगवान बुद्धांनी शरीराला जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या ग्रहण करण्यास त्यांनी मान्यता नाकारलेली नाही. आलं लक्षात? प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकली. परंतु हे ग्रहण करताना, ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा जे काही विकार जे आहेत किंवा जे आश्रव जे आहेत हे उत्पन्न होता कामा नये, ही मात्र काळजी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. सर जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रवीण जाधव बोलतोय नाशिक वरून. हो प्रवीणराव, बोला बोला बोला. जय भीम जय भीम सर. बघितलं तुमचं. हा बोला बोला. हो सर, मला असं विचारायचं होतं की बरेच जण आता ना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बुद्धाच ब्लेस यू म्हणतात. बुद्धाच ब्लेस यू. तर ते किती योग्य आहे, किती अयोग्य आहे? बुद्धाच ब्लेस यू. अच्छा अच्छा. हा बुद्धांचा आशीर्वाद कधी मिळत नाही. ते म्हणतात ते त्यांच्या मनापोटी म्हणतात किंवा त्यांच्या श्रद्धेपोटी म्हणतात. परंतु बुद्धांचा आशीर्वाद जो आहे हा कुणालाही कोणी म्हटल्यानंतर मिळत नाही. ते स्वतःच तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या असतात, पाळायच्या असतात, तरच ते तुम्हाला बुद्धांचं ज्ञान म्हणा किंवा धम्माचं ज्ञान किंवा सुख प्राप्ती होत असते. असं कोणी म्हणजे जर म्हटलं बुद्धा ब्लेस यू तर तसा त्याच्याने काहीही फरक पडत नाही. ते व्यर्थ वाक्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही त्या व्यक्तीला सांगा की एखाद्या वाढदिवसाच्या दिवशी बुद्धांच्या नियमाचं, धम्मदेशनेतलं काहीतरी कोटेशन वगैरे त्याला पाठवा आणि बाबा तुम्ही याच्याप्रमाणे वागा, हे ज्ञान ग्रहण करा. ते तरी त्यांच्या फायदेशीर राहील. हे एकमेकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन धम्माचं पालन होत नाही किंवा धम्म वाढणार नाही. परंतु मनामध्ये श्रद्धा आणि प्रेम तर वृद्धिंगत होईल, हा इतका भाग होऊ शकतो त्याच्यामुळे. बरोबर. आणि सर अजून एक असं होतं की बरेच जण आता कसं सकाळ झाली की धम्म सकाळ, रात्र झाली की धम्म रात्री. पण मग हे प्रत्येक दिवशी देणं योग्य आहे का? धम्म सकाळ धम्म रात्री. नाही ठीक आहे, ते काय हरकत नाही, त्याला काही हे नाही. धम्माच्या नुसार ज्या काही गोष्टी ज्या त्यांना म्हणजे अपेक्षित आहे, धम्म सकाळ म्हणजे धम्माप्रमाणे तुमची ही सकाळ जी जाऊ किंवा तुम्ही तुमचं आचरण करो असं म्हणावं, त्यात काही एवढं हे नाही आहे. म्हणजे एवढं काटेकोरपणे बघण्यात काही अर्थ नाही. ते म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण ह्या एकमेकांना दिलेल्या ग्रीटिंग्ज आहेत. अलग लक्षात. त्या एकमेकांना स्नेह उत्पन्न करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आपल्याला मेत्ता भावना पण जपायची आहे ना, भगवान बुद्धांनी जे दिलेले आहे. एकमेकांना मेत्ता भावना आदान प्रदान करताना आपण बोलणं आवश्यक आहे, काही शब्द बोलणे आवश्यक आहे. त्याशिवाय कसं मनातून तर आपण पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणार, परंतु उच्चाराने सुद्धा ती पॉझिटिव्ह एनर्जी पर्यंत पोहोचत असते लोकांपर्यंत. आपण एखाद्याच्या विषयी जर मेत्ता भावना म्हणजे आपण दर्शवली तर असे शब्द वापरणं काही हरकत नाही. पण त्याचंही अति हे नाही करू आहे. काही काही लोक म्हणजे करतात. ओके ओके सर, थँक्यू. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या तुम्ही सर्वांच्या प्रश्नांचे निरसन केलेलं आहे आणि आपली वेळही झालेली आहे. सर खूप खूप धन्यवाद तुमचे देखील. आणि या ठिकाणी बालशंकर सर तुमच्या अनुमतीने आता आपण समारोप करूया. विजया करपे यांना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा ग्रहण करून आपल्या सर्वांतर्फे ग्रहण करून आपण या व्याख्यानाचा समारोप करावा. विजया करपे ताई. सर्व पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति
अस्मि लोके परमे च नथावता धम्मधरो यावथा बहुभासति योच अपम्पि सुतवाणं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति वो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वर एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वर एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं गयं संघो मे शरणं वर एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु